नमस्कार मित्रांनो. पुणे ते केरळ या प्रवासातला आजचा आपला 5वा दिवस आहे. तिरुवनंतपुरममध्ये काल आणि परवा 2 दिवस राहिलो. त्यातला एक दिवस तर पाऊस पडल्यामुळं घरातच थांबावं लागलं होतं मला. मग नेपियर म्युझियम पाहिलं, पद्मनाभ स्वामी मंदिरात पहाटे गेलो, त्याची मी तुम्हाला माहिती दिली. आज आता तिरुवनंतपुरममधनं मी निघतोय आणि मी जातोय एका खूप सुंदर अशा ठिकाणी. जटायू अर्थ सेंटर असं याला म्हणतात. पण अगदी थोडक्यात मी सांगतो, हे ते स्थान आहे ज्याचा उल्लेख आपल्याला रामायणात आपण ऐकतो. सीतामातेचं हरण केल्यानंतर रावण जेव्हा लंकेकडे जात होता, वाटेत त्याला जटायूंनी रोखण्याचा प्रयत्न केला. दोघांचं युद्ध झालं आणि जटायूचं पंख रावणानं छाटले आणि ते एका डोंगरावरती कोसळले. जटायू ते ज्या ठिकाणी कोसळले तिथं एक खूप सुंदर असं शिल्प उभारण्यात आलेलं आहे. अप्रतिम असं आहे. तिरुवनंतपुरमपासून एक 50 किलोमीटर अंतरावरती हे जटायू अर्थ सेंटर आहे. आणि या जटायू अर्थ सेंटरची माहिती मी आज आपल्याला देणार आहे. तिरुवनंतपुरमवरनं मी ज्या मार्गाने गेलो त्या रस्त्यांची माहिती देणार आहे. त्याचसोबत तिथून जटायू अर्थ सेंटर नंतर मी वर्कला या ठिकाणी जाणार आहे. वर्कला आपण सर्वांनी ऐकलं असेल, खूप सुंदर बीचेस आहेत, अत्यंत सुंदर रेस्टॉरंट्स आहेत तिथं. निसर्गानं भरभरून दिलंय वर्कलाला. पण याच वर्कलामध्ये 2000 वर्ष जुनं श्री जनार्दन स्वामींचं एक अत्यंत महत्त्वाचं प्राचीन मंदिर आहे. आणि हे मंदिर याला दक्षिणेतली काशी म्हणून ओळख आहे. तर ह्या मंदिरातही मी जाणार आहे. इथलं दर्शन आपण करूया. चला तर मग माझ्यासोबत आज तिरुवनंतपुरम ते जटायू अर्थ सेंटर आणि पुढे वर्कला या प्रवासात. धन्यवाद. सुप्रभात, गुड मॉर्निंग आणि बाय बाय तिरुवनंतपुरम, त्रिवेंद्रम. मित्रांनो, सकाळचे 8:30 होत आलेत आणि आता मी त्रिवेंद्रम म्हणजे तिरुवनंतपुरममधनं निघालो आहे जटायू केंद्र या ठिकाणी जाण्यासाठी. हे साधारण 1.5-2 तासाचा हा प्रवास असणार आहे. अंतर कमी आहे, पण आपल्या कोकणातल्यासारखे घाटवळणाचे रस्ते असल्यामुळं इथं वेळ लागतो. वाटेत कुठे कुठे थांबतोय चहा नाश्त्यासाठी, त्याची माहिती मी आपल्याला देईनच. तिरुवनंतपुरम शहर ते जटायू अर्थ सेंटर हे साधारण 50 किलोमीटरचं अंतर आहे. जवळचं रेल्वे स्टेशन किंवा विमानतळ हे तिरुवनंतपुरम आहे आणि इथं आल्यानंतर आपण टॅक्सीने किंवा बसनं देखील इथं पोहोचू शकतो. जटायू स्मारक सकाळी 9:30 वाजता उघडतं. तिरुवनंतपुरम ते जटायू सेंटर हे साधारण 50 किलोमीटरचं अंतर आहे आणि यासाठी आपल्याला 1.5 ते 1.25 तास वेळ लागू शकतो. या वेळेचं मुख्य कारण म्हणजे अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात कामं सुरू आहेत. त्यामुळं आपला बराच वेळ ट्रॅफिकमध्ये जाण्याची एक शक्यता असते. त्यामुळे जर आपण सकाळी लवकर निघालात तर आपण जटायू अर्थ सेंटरला 10-10:30 पर्यंत पोहोचू शकतो. वेंजरमोडू नावाचं हे गाव आहे. इथं मोठ्या प्रमाणात महामार्गावरती उड्डाण पूल उभारण्याचं काम सुरू आहे. त्यामुळं रस्ता असा छोटा झालेला आहे आणि हे पार करायला आपल्याला 20 मिनिटं ते अर्धा तास लागू शकतो. केरळमध्ये वाहतुकीचे नियम खूप व्यवस्थित काटेकोरपणे पाळले जातात. आपली लेन सोडून कोणीही दुसऱ्या लेनमध्ये येत नाही. किल्लीमनोर आले. किल्लीमनोर नावाचं हे जे शहर आहे, इथून साधारण 15 किलोमीटरवरती जटायू अर्थ सेंटर आहे. मुख्य महामार्ग सोडून डाव्या हाताला आपल्याला वळायचं आहे आणि आपण जटायू अर्थ सेंटरमध्ये दाखल होतो. भव्य प्रशस्त असं पार्किंग आहे इथं. जा त्या झाडाखाली लाव म्हटली ती बाई. ओके म्हटलं ताई. जटायू अर्थ सेंटरचं हे पार्किंग आहे असं आणि इथं त्यांचं तिकीट काउंटर आहे. मला त्यांनी सांगितलं आहे की प्लास्टिकची बॉटल अलाउड नाही आहेत, म्हणून मी गाडीत परत आपली बॉटल ठेवून टाकतो आणि जाऊया. आता गर्दी वाढायला लागली. आता
मित्रांनो, ही जी इमारत समोर दिसते याच्या तळमजल्यावरती आपल्याला जटायू स्मारकाकडे जाण्यासाठी तिकीटं उपलब्ध असतात. इथं आपण 2 मार्गाने जाऊ शकतो. जटायू स्मारकाकडे जाण्यासाठी एकतर आपण पायी चालत साधारण एक 1-1.5 किलोमीटरचा ट्रेक करत डोंगरावरती स्मारकापर्यंत जाऊ शकतो. दुसरा मार्ग आहे केबल कारनं आणि त्यानं जाण्यासाठी वरच्या मजल्यावर असलेल्या दालनात आपल्याला केबल कारचं तिकीट मिळतं. पायी जाणाऱ्यांसाठी साधारण ₹350 प्रति व्यक्ती असं तिकीट आहे आणि केबलनं प्रवास करणाऱ्यांसाठी ₹550 प्रति व्यक्ती असं इथला प्रवेश शुल्क आहे. आता इथं सर्व पेमेंट्स आपण ऑनलाईन पद्धतीनं करू शकतो. वरच्या मजल्यावरती आल्यावरती आपल्याला अशा प्रतीक्षा कक्षात या मोठ्या दालनात आपल्याला थांबवलं जातं. असं एक एक करत लोकांना ते पाठवतात. या जटायू अर्थ सेंटरमध्ये मला एक अनोखी गोष्ट पाहायला मिळाली. आता इथं देखील डिजिटल पेमेंटला चालना देण्यासाठी एक नवीन डिजिटल स्मार्ट कार्ड तयार करण्यात आलेलं आहे. हे एक प्रीपेड स्मार्ट कार्ड आहे. आपण एक ठराविक रक्कम याच्यामध्ये भरून हे कार्ड इथून घेऊ शकतो आणि मग या कार्डचा वापर इथं इतर सर्व व्यवहारांसाठी म्हणजे इथल्या कॅफेटेरियात वापरू शकतो, इथल्या सोव्हिनियर शॉप्समध्ये याचा वापर आपण करू शकतो आणि मग परत जाताना जी आपली उरलेली रक्कम आहे ते हे कार्ड परत आपण द्यायचं आणि मग उरलेली रक्कम आपण मिळवू शकतो. हे मला खूप अनोखं वाटलं. छान कन्सेप्ट आहे. केबल कारकडे जाण्यापूर्वी आपला असा एक फोटो काढला जातो आणि मग जेव्हा आपण स्मारक पाहून खाली येतो त्यावेळेस एका दालनामध्ये आपल्याला आपला हा फोटो पाहायला मिळतो आणि इथली आठवण म्हणून आपल्याला आपला जर फोटो हवा असेल तर तो आपण पैसे भरून विकत घेऊ शकतो. थोड्याच वेळात मीही केबल कारमध्ये बसलो आणि स्मारकाकडे जाण्यासाठी निघालो. मंडळी, आपण थोडं जटायू स्मारकाबद्दल जाणून घेऊया. या स्मारकाची निर्मिती केरळचे प्रसिद्ध दिग्दर्शक श्री राजीव आंचल यांनी केलेली आहे. श्री राजीव आंचल हे स्वतः एक उत्तम शिल्पकार पण आहेत. हा संपूर्ण प्रकल्प केरळ सरकार आणि खाजगी भागीदार यांच्या साहाय्यानं उभारण्यात आलेला आहे. याला इंग्रजीत पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप असं म्हणतात. मित्रांनो, या भव्य मूर्तीला साकारण्यासाठी सुमारे 7 ते 10 वर्षे लागली आणि या प्रकल्पावर अंदाजे 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च झाल्याचं सांगण्यात येतं. या स्मारकाचं अधिकृत उद्घाटन 17 ऑगस्ट 2018 रोजी करण्यात आले. ही जटायूची मूर्ती जगातील सर्वात मोठी पक्षी मूर्ती म्हणून जाणली गेली आहे आणि याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये घेण्यात आलेली आहे. या मूर्तीची लांबी 200 फूट, रुंदी 150 फूट आणि उंची 70 फूट आहे. 1 ते 2 किलोमीटर चालत आपल्याला इथं वरती येता येतं. स्मारकाच्या जवळच आपल्याला असे छोटे कॅन्टीन पण उभारलेले दिसतात जिथं आपण चहा कॉफी घेऊ शकतो. आता हे जर बघितलं तुम्ही, या बाजूला त्याचा हा पंख आहे असा आणि ती जी बाजू आहे तिथं पंख नाहीये. याच स्मारकाच्या शेजारच्या जागेमध्ये एक खूप सुंदर आणि सुबक असं प्रभू श्री रामाचं मंदिर उभारण्यात आलं. तिथं फोटोग्राफी व्हिडिओग्राफीला परवानगी नाही, पण त्याच्या पाठीमागच्या बाजूनं हे मंदिर मी आपल्याला दाखवू शकतो. या मंदिराला आपण प्रदक्षिणा घालून जेव्हा पुढे येतो तेव्हा उजव्या बाजूला आपल्याला या डोंगरावरचं सगळ्यात महत्त्वाचं असं स्थान पाहायला मिळतं. मित्रांनो, ह्या काचेच्या आवरणाखाली जे झाकण्यात आलेले ते आहेत प्रभू श्री रामांच्या पावलांचे ठसे. प्रभू श्री रामांचा पावलांचा ठसा आहे हा. ही टाच आहे, हा मधला चवडा आहे इथं असा आणि मग इथे बोट आहेत त्यांची. हे ते स्थान आहे जिथं रावणाला अडवताना जटायूनं त्याच्याशी युद्ध केलं होतं इथल्याच आकाशांमध्ये आणि रावणानं त्याचे पंख छाटले आणि त्यातला एक पंख जेव्हा तो
पडला जटायू या स्थानावरती कोसळले. आणि हा तो डोंगर आहे जिथं श्रीराम जटायूंना भेटायला आले. आणि हे ते स्थान आहे जिथं श्रीरामांच्या पाऊलखुणा आहेत. या पुढे एक जागा आहे जिथं जटायूला जे पाणी पाजलं रामाने, तो जो खळगा आहे या डोंगरावरचा, तो कधीही आटत नाही. तो पण आता आपण बघणार आहोत. हे स्मारक उभं करणं दिसतंय तेवढं सोपं नव्हतं. एकेकाळी हा नुसता एक डोंगर होता आणि या डोंगरावरती एक एक दगड हा खालून म्हणजे साधारण 1000 फूट खालून वरती आणण्यासाठी अथक मेहनत घ्यावी लागणार होती. त्या काळात इथले एक स्थानिक रहिवासी श्री पिल्ले यांनी सर्वप्रथम या डोंगरावर जाण्याचा मार्ग तयार केला. त्यानंतर ही अशा प्रकारची मटेरियल विंच ही यंत्रणा उभारण्यात आली. आपल्याला हा जो दोरखंड दिसतोय याच्या सहाय्यानं हजारो टन साहित्य थोडं थोडं करत या डोंगरावरती आणण्यात आलं आणि मग या शिल्पाच्या निर्मितीला सुरुवात झाली. या बाजूला आता पंख नाही आहे आणि तो जो भाग आहे तिथं आपल्याला पंख दिसतोय. आणि हा पंख छाटल्यानंतर जटायू इथं कोसळलेत आणि म्हणून पाठीवर ते पडलेले आहेत आणि त्यांचे जे पंजे आहेत ते आकाशाकडे आहेत. जटायू स्मारकाच्या अगदी पाठीमागं आपल्याला हे एक छोटंसं खळगा दिसतो ज्याच्यात पाणी आहे आणि त्याच्या शेजारी एक दीप, नंदादीप कायम तेवत असतो. मित्रांनो, हे ते स्थान आहे जेव्हा प्रभू श्रीराम इथं जटायूंना भेटायला आले. जटायू जखमी अवस्थेत होते, त्यांना तहान लागली होती, डोंगरावरती कुठेही पाणी नव्हतं. तेव्हा प्रभू श्रीरामांनी आपल्याकडे असलेल्या बाणाने या पाषाणावरती प्रहार केला आणि मग ह्या पाषाणातून पाझर फुटला आणि इथं पाणी व्हायला लागलं. आणि मग श्रीरामांनी आपल्या हाताच्या उंजळीनं हे पाणी जटायूंना प्यायला दिलं. मित्रांनो, असं म्हणतात तेव्हापासून आत्तापर्यंत हा जो झरा आहे कधीच आटला नाहीये. मित्रांनो, अशा पद्धतीनं श्री जटायू स्मारकाचं दर्शन घेऊन आता मी इथून निघण्याचा निर्णय घेतला. केबल कारने पुढच्या 10-15 मिनिटात मी पुन्हा खाली आलो. केबल कारमधनं आपण उतरल्यावरती जेव्हा बाहेर पडतो त्या मार्गामध्ये आपल्याला या ठिकाणी थांबावं लागतं. सकाळी आपला जो फोटो काढलेला आहे तो फोटो आपण इथं असा कम्प्युटरवरती बघू शकतो आणि आपल्याला कोणतं बॅकग्राऊंड हवं आहे ते बॅकग्राऊंड सिलेक्ट करून आपल्या आवडीचा फोटो आपण इथं पैसे भरून विकत घेऊ शकतो. जटायू स्मारक व्यवस्थित पाहण्यासाठी साधारण आपल्याला 2 ते 2.5 तास वेळ लागतो. आणि मग अशा वेळेत आपल्याला खाली आल्यावरती जेव्हा भूक लागते त्यावेळेस इथं एक सुंदर असं कॅफेटेरिया पण उभारण्यात आलेलं आहे. तसेच याच मार्गात ज्यांनी डिजिटल स्मार्ट कार्ड घेतलंय त्यांना आपले पैसे रिफंड इथनं घेता येतात. आपण सकाळी अत्यंत वेळेत आलो. गर्दी बघा आता. आणि मग आता हे असं वेटिंग वाढत जातं. ज्येष्ठ नागरिकांसाठी अशा व्हीलचेअरची पण इथं व्यवस्था करण्यात आलेली आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्या गाडीपाशी आलोय आपण. 12:30. मी 10 वाजता इथं आलो होतो. 2-2.5 तास आपल्याला लागतात. आणि सकाळी जर का लवकर आलात तर उत्तम, उशीर झाला तर मग वेटिंग मध्येच बराच वेळ जातो. आता बघा गाड्या किती पूर्ण पार्किंग भरलंय बघा. सकाळी आपण आलो होतो तेव्हा एवढ्या गाड्या नव्हत्या. चला पुढच्या प्रवासाला निघू. आता इथून आपण वर्कला या शहराकडे चाललोय आणि यासाठी आपल्याला 1.5 तास प्रवास करावा लागतो. रबर प्लांटेशन आपल्याला जर बघायचं असेल तर हे बघा, इथं रबरचे प्लांटेशन म्हणजे रबरची ही झाड आहेत त्याची लागवड बघा कशी केली दुतर्फा. केरळमधल्या अंतर्गत रस्त्यांमधनं चाललोय वर्कलाकडे जाण्यासाठी, वर्कला या ठिकाणी जाण्यासाठी.
Slide right onto Paripalli, Madathara Road, Vakala, Madathara Road. जटायू स्मारक ते वर्कला हे साधारण 35 किलोमीटरचं अंतर आहे. कर्फ्यू लागल्यासारखे झालेत केरळचे रस्ते, काय समजा मला. मी कदाचित अंतर्गत रस्त्यांवरनं प्रवास करतोय, त्यामुळे इथं वर्दळ कमी आहे, किंवा आज सोमवार सुट्टीचा दिवस आहे त्यामुळं असं आहे का माहीत नाही. Continue on Navaikulam Pallikkal Road for 6 kilometers. हा महामार्ग आहे, पनवेल कोची कन्याकुमारी. वर्कलामध्ये पोचलेलो आहोत. आता आपल्याला जिथं जायचं आहे ते वर्कला बीच आहे, ते सरळ जाईल म्हणजे. Take the second exit onto Temple Road, Vakala Thazaveto Road. In 200 meters, turn left onto Temple Road. Destination is on the left. हे असं आहे जिथं मी आज मुक्काम करतोय वर्कलामध्ये. हा रस्ता बीचकडे जातो. सोलशोर म्हणून एक होमस्टे, इथं आपली सुंदर अशी लावली आहे. यांच्या अंगणात अशी विहीर आहे. आणि माझी खोली दाखवतो तुम्हाला, खोली रूम. हे असं एक बॅग गाडीतच ठेवली, कारण आता आजच्या एका दिवसाचाच विषय फक्त, त्यामुळं ही एक बॅग आणली. हे असं आहे. आणि आता भूक लागली, जेवण करतो. जेवायचं बघूया इथं काय. असं ऐकलं इथं छान सुंदर व्हेज रेस्टॉरंट आहे, तिथं जाऊन येतो. त्यामुळे तुम्हाला संध्याकाळी इथं ते जनार्दन स्वामींचं एक मंदिर आहे, तिथं जाईल, त्याची माहिती मी तुम्हाला देईन. मंडळी, मी जिथं राहत होतो त्याच्या आसपास खूप सुंदर हॉटेल्स होते, पण ही सर्व हॉटेल्स प्रचंड महाग होते, जे मला परवडणारं नव्हतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मी शाकाहारी असल्यामुळे मला या हॉटेल्सचा काही उपयोग नव्हता. मग नंतर वर्कला शहरामध्ये मी गेलो, एका हॉटेलमध्ये जेवण केलं आणि मग मी माझ्या रूमवर परतलो. संध्याकाळी 5:30 वाजता मी मंदिरात जाण्यासाठी बाहेर पडलो. केरळमधली बहुतांश मंदिर ही पहाटे लवकर उघडतात, दुपारच्या वेळेस बंद असतात आणि मग संध्याकाळी 4 ते 5 तासांसाठी उघडे असतात. तसंच हे मंदिर देखील संध्याकाळी आता उघडलेलं होतं. मित्रांनो, हे प्रवेशद्वार आहे वर्कलामधल्या जगप्रसिद्ध जनार्दन स्वामी मंदिराचं. 2000 वर्ष जुना असा इतिहास या मंदिराला लाभलेला आहे. दक्षिणेतील काशी म्हणून देखील या स्थानाला एक महत्त्व प्राप्त आहे आणि अत्यंत महत्त्वाच्या मंदिरांपैकी हे एक मंदिर मानलं जातं. मंदिर वर्कलामधल्या एका टेकडीवर स्थित आहे आणि इथून उतरून आपण मंदिराच्या शेजारी असलेल्या पापनाशम कुंडापाशी येतो. हे मंदिर हिंदू धर्मातील धार्मिक विधी, विशेषतः पूर्वजांना तर्पण अर्पण करण्यासाठी अत्यंत पवित्र मानले जाते. आणि तलावाच्या किनाऱ्यावरती हे तर्पण अर्पण करण्यासाठी आपल्याला छोटे छोटे कुटी उभ्या केलेल्या दिसतात. पौराणिक मान्यतेनुसार ब्रह्मदेवाने याच ठिकाणी एक मोठा यज्ञ केला होता, ज्यामध्ये देवांना अहंकार निर्माण झाला. तो अहंकार दूर करण्यासाठी भगवान विष्णूंनी जनार्दन म्हणजे जन म्हणजे लोक, अर्दन म्हणजे दुःख दूर करणारा, अशा जनार्दनाचं स्वरूप धारण करून इथं सर्वांना दर्शन दिलं होतं. त्यामुळे या मंदिरात आपल्याला श्री विष्णूचे स्वरूप पाहायला मिळते. येथे भगवान विष्णूंची मूर्ती जनार्दन स्वरूपात उभी आहे आणि विशिष्ट प्रकारचे शस्त्र धारण केलेली आहे. मित्रांनो, अंधार पडत आलाय. शूटिंगलाही आता मला मर्यादा आहेत. अंधारात फार शूटिंग करता येत नाहीये. असा होता माझा आजचा हा दिवस. तिरुवनंतपुरम ते जटायू स्मारक आणि जटायू स्मारक ते वर्कला
आपल्याला जर माझा आजचा हा प्रवास आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि लवकरच भेटूया उद्याच्या प्रवासात आलप्पीमध्ये.